जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। तर आता बातमी आहे, धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आदि कर्मयोगी तालुका स्तरीय कार्यशाळेची। पाहूया सविस्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला आदि कर्मयोगी उपक्रमात सध्या संपूर्ण देशभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत देशातील 30 राज्य, 550 जिल्हे आणि 1 लाख गावांमध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। महाराष्ट्र राज्यात देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून नांदेड जिल्ह्यातून 45 मास्टर ट्रेनर्सची निवड करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील कमलताई ठमके इंग्लिश स्कूल येथे 2 दिवसीय प्रोसेस लॅबचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रशिक्षणात तालुक्यातील 128 गावांमधून आलेले 128 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जेनेथ चंद्रा दोंतुला यांनी ही माहिती दिली आहे। यह जो प्रशिक्षण चालू आहे ते आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत हे प्रशिक्षण चालू आहे। आदि कर्मयोगी अभियान केंद्र शासनाचा एक अभियान आहे। या अभियानचा मेन उद्देश असा आहे की गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रासरूट लेवलवर लीडरशिप डेव्हलप करणे आणि दुसरं विविध शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, हे या अभियानाचा मेन उद्देश आहे। आधी मिनिस्टर ऑफ ट्रायबल अफेअर्सने, केंद्र शासनाच्या मिनिस्टर ऑफ ट्रायबल अफेअर्सने 2 योजना लागू केला होता। PM जनमन योजना आहे आणि दुसरं धरती आबा योजना आहे। या 2 योजनांमध्ये जेव्हा अंमलबजावणी करताना असा त्रुटी किंवा असा कमतरता आढळून आलेला आहे की मॅनपॉवरचा कमी आहे। म्हणजे विविध योजना आहेत, योजना आहे, फंडिंग आहे, पॉलिसी आहे, परंतु म्हणजे जे रिमोट एरियाज मध्ये असलेला आदिवासी लोक आहेत तिथपर्यंत विविध शासकीय योजनेचा लाभ पोहोचू शकत नाही। त्यामुळे हे आता आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत आम्ही फील्ड पातळीवर असलेला विविध शासकीय कर्मचारी किंवा आणि स्थानिक लोकांच्या आम्ही ट्रेनिंग घेणार आहे। त्याच्या अनुषंगाने आधी स्टेट प्रोसेस लॅब नागपूरला झाला होता ऑगस्टमध्ये आणि त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर नांदेडला 3 दिवस सप्टेंबर 9 पासून डिस्ट्रिक्ट प्रोसेस लॅब झाला होता आणि त्याच्यानंतर आता किनवट तालुक्यात 2 दिवसाच्या ब्लॉक प्रोसेस लॅब आता आम्ही चालू करणार आहे। या प्रोसेस लॅब मध्ये प्रत्येक गावातून 10 ते 15 स्टाफ, शासकीय कर्मचारी, नॉन गव्हर्नमेंटल NGOs आणि बाकी SHG महिला बचत गट, त्याच्यातून आम्ही लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना आम्ही इथे ट्रेन करणार। आता ह्या 2 दिवस, आज आणि उद्या, आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 22 पासून हे लोक गाव पातळीवर त्यांच्या गावात जाऊन ते विलेज ऍक्शन प्लॅन आणि विलेज विजन 2030 तयार करण्यासाठी ग्रामस्थांच्या सोबत चर्चा करून हे विलेज ऍक्शन प्लॅन तयार करणार आणि हे तयार झाल्यानंतर ऑक्टोबर 2 ला ग्रामसभा घेऊन याच्या मान्यता देणार। ही मान्यता झाल्यानंतर आम्ही याच्यासाठी आमच्या मार्फत आम्ही शासनाला पाठवून याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे। सदर उपक्रम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी जेनेथ चंद्रा दोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री नाईक यांचेही सक्रिय मार्गदर्शन लाभत आहे। श्री नाईक सध्या या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।